नेतृत्व पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीनच्या जागृती कायद्याला झाला त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे काहीची उपस्थिती असेल नसेल या बाबतीमध्ये मला कुठलंही वक्तव्य करायचं नाही आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचं योगदान हे निश्चितपणाने ठळकपणाने राहिलेलं आहे. त्याचा भावना वैशिष्ट्यासह आम्ही जालनामध्ये हे सारं नमूद केलं. एकनाथ शिंदेनी त्या दिवशी अजितदादांना फोन करून महाबळेश्वर दरे इथे नाना पाटेकर पंडित रविशंकर शास्त्री यांचे काही सहकाऱ्यांच्याजवळ नवीन काही कार्यक्रमाच्या बद्दल चर्चा चालू असल्यामुळे इच्छा असून सुद्धा पोचता येत नाही असं त्यांनी त्यांना दुपारी फोन करून सांगितलेलं होतं. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काय वेगळं असेल असं मला स्वतःला काय वाटतं. मी मगाशी त्या विषयावरती पडदा टाकला त्याविषयी आपणही सर्वांनी पाहिलं असेल ते देखणं उत्तम महाराष्ट्र भक्तीचं दालन आपण गेल्या अनेक वर्षामध्ये पाहिलं नसेल ते खूप मेहनतीने त्याच्या पाठीमागच्या सर्व इतिहास समजून घेणं ते तयार त्या पद्धतीने करणं त्या योग्य दर्जाचं ती गुणवत्ता दाखवण्याचं काम परिश्रम करण्याचं काम आम्हाला सर्व सहकार्यांनी केलं. महाराष्ट्रातून सुद्धा ही कलश जलकलश यात्रा त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वात दिला आणि मुख्य म्हणजे पक्षविरहित तो प्रतिसाद पाहण्यासाठी मिळाला. चित्रकाराने रेखाटलेलं चित्रासाठी पाहायला मिळालं. महाराष्ट्राची गौरवशाली कला आदिवासी नृत्य असेल बंजारा असेल धनगरनृत्य असेल हे सुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी अनुभवलं. त्यामुळे या विषयावर मला काही राजकीय भाष्य करायचं नाही. तर चित्र असंही पाहायला मिळालं की अजित पवार अनुपस्थित होते एकनाथ शिंदे अशी चर्चा की महाराष्ट्र एकमेकांवरती पाहतो. अजित पवार कुठे अनुपस्थित जो महाबळेश्वरचा कार्यक्रम झाला त्यामध्ये दादांचे कार्यक्रम हे नगरमध्ये होते. संभाजीनगरमध्ये सुद्धा पूर्व नियोजित कार्यक्रम होते. अमरावतीमध्ये सुद्धा पॅरिस्टिक कबड्डीच्या स्पर्धा होत्या त्या ठिकाणी होते. एका वेळी सगळ्याच कार्यक्रमाला सर्वांनाच उपस्थित राहता येईल अशाचा का भाग नाही म्हणून त्याच्यातला काय वेगळा अर्थ काढावा असं मला स्वतःला का वाटत नाही. काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर एकीकडे दादा बोलताना बघायला मिळतात की मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे ही अनेकदा खरं तर त्यांनी बोलून पण दाखवली त्या दिवशी भाषणामधून देखील बोलून दाखवली. तर मग तुम्हाला काय वाटतं की दादा मुख्यमंत्री होणं अपेक्षित आहे. एक असं की एक दीर्घकाळ प्रचंड योगदान देणारं नेतृत्व त्याला महाराष्ट्राला लाभतं आणि त्या नेतृत्वाची सर्वतोक पद्धतीची ओळख प्रशासन संघटन कौशल्य या माध्यमातून महाराष्ट्राला होत असते. अशा व्यक्तिमत्वांमध्ये अजितदादा नक्कीच अग्रक्रमाने आहेत. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविक वाटणं आहे की राज्याचं प्रमुखपद दादांकडे यावं. पण आम्हाला या गोष्टीची जाणीव नक्की आहे की आणि आमच्या मर्यादेची जाणीव आहे की आता अलायन्सचं सरकार आहे आणि अलायन्सचं सरकार असताना त्याच्यामधल्या असलेल्या राजकीय स्थिती मर्यादा या सर्वच गोष्टीचं भान असताना आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते वरिष्ठ पातळीचे आहेत. त्यामुळे ती भावना व्यक्त करणं गैरलागू बिलकुल नाही. पण शेवटी ह्या आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टीला मर्यादा येतात. ज्या मवियाला विरोधी पक्ष नेता निवडा इतकं सुद्धा संख्याबळ गाठता आलं नाही त्यांनी अशा पैकीचं बोलणं म्हणजे नवीन नवीन विनोद आता मवीच्या नेत्यांनी सुरू केलं असं पाहायला मिळतं. वास्तविकतेपासून खूप दूर गेलेली ही माणसं नेते का अशा पद्धतीने वक्तव्य करतात मला कळू शकत नाही. आज मवियाला आपला विरोधी पक्ष नेता नाही निवडता आला. इतकं बहुमत त्यांना प्रचंड अभूतपूर्व बहुमत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळालेलं आहे. कुणी काय बोलावं त्याचं जरा
पण करा अलीकडे जरा या निवडणुकीच्या निकालानंतर खूप विनावीर तयार झाले, त्याच्यातलं ते एक आहे. अजित पवारांची होतं की अजितदादा हे चांगले अर्थमंत्री आहेत, शिस्तप्रिय मंत्री आहेत, ज्या लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर विभागाचे जे निधी आहे तो वळवण्याचा त्यावर आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करून एक प्रकारे तुमच्यामध्ये जोखीम निर्माण करण्याचा प्रयत्न. मी नेहमीच म्हणत आलो की संजय राऊत साहेबांच्या प्रशस्तीची आम्हाला कोणाला गरज नाही, आम्हाला जनतेने प्रशस्तीपत्र दिलं आहे. त्यामुळे ते त्यांचा सकाळच्या वेळेचा एक दिवसभराचा कार्यक्रम नक्की करत असतात संजय राऊत साहेब, त्यातला तो एक भाग आहे. त्यापेक्षा काय गांभीर्याने घेण्यासारखं नाही. आणि अजितदादा शिस्तीचे भुकते आहे. आर्थिक शिस्त त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे आणि एक उत्तम अर्थमंत्री म्हणून वाखाणण्यायोग्य त्यांची कामगिरी महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेली आहे. संजय शिरसाट मात्र नाराज आहे की त्यांच्या विभागातले पैसे वरते केले, त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांच्या खात्यातले पैसे वरते करण्यात येतील असे म्हटलं जातं. म्हणजे नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांची. मला असं वाटतं या बाबतीमध्ये एकतर मुख्यमंत्री अजितदादांनी काल संभाजीनगरमध्ये एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं आहे आणि त्याहीपेक्षा राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा काल पुण्यातून या विषयाच्या बद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या एका माहितीतून साऱ्या गोष्टीचा उलगडा आपल्या सर्वांना होऊ शकतो. त्याला समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांचं वाक्य समजून घ्यावं. जे वक्तव्य करतात त्यांनी बावनकुळे साहेबांचं वक्तव्य नीट ऐकावं. काँग्रेसला खाली करा आणि आपल्याकडे काँग्रेसचे नेते जर तुमच्या स्वतःला आणखी हे नाही होणार. बावनकुळे साहेबांचं पक्षांतर्गत बैठकीचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. नेमका कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि नेमकं काय ते बोलले हे मी अनभिज्ञ त्या बाबतीमध्ये आहे. हा एक भाग झाला. राजकारणामध्ये हे झपाट्याने फेरबदल त्या ठिकाणी होत असतात आणि त्या झपाट्याने होणाऱ्या फेरबदलामध्ये यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे मिळालेले अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल हे महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडी करण्याच्या दृष्टिकोनातून पूरक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळेचं पक्षांतर, वैचारिक देवाणघेवाण, आपलं राजकीय अस्तित्व, आपल्या परिसरातील विकास या दृष्टिकोनातून त्या त्या परिसरातील महत्त्वाचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते आपला राजकीय निर्णय घेत असतात. राहुल गांधी 1984 जे काँग्रेसने निर्णय घेतले ते चुकीचे आहेत आणि 1980च्या शतकामध्ये जेही पक्षाकडे चुका झाल्या त्या आम्ही मान्य करतो अशा प्रकारचं ऑपरेशन ब्लू स्टार हे स्वर्गीय इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये राबवलं गेलं. त्याचे परिणाम व्यक्तिगत त्यांना प्रचंड प्रमाणावरती भोगावे लागले स्वतः इंदिराजींना आणि त्याच्यातूनच इंदिराजींची जी हत्या झाली हे त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण कारण त्या ठिकाणी नक्कीच आहे. 84 साली तर त्यांचे वडील राजीव गांधी यांना प्रचंड असं यश देशभरामध्ये मिळालं. ते यश 52 सालापासून पंडित जवाहरलाल नेहरूंना कधी मिळालं नव्हतं. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर इंदिराजींना सुद्धा मिळालं होतं. ते यश राजीव गांधीजींना मिळालेलं होतं. आता आपल्या अत्यंत खंतरपणाने काम करणाऱ्या आजी म्हणजे इंदिराजी वडील राजीवजी यांच्याबद्दल आता राहुल का असं बोलतात मला असं वाटतं आता नेमकं त्यांनी त्याच्याबद्दल बोललेलं बरं. परंतु मग ज्या वेळेला त्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये टीका होते त्यावेळेला आपण वेगळं बोललं आणि आज आता आपण त्याच्याकडनं खूप चुकीचे निर्णय झाला असं कबुली देणं म्हणजे मग वेगवेगळे राजकीय पक्ष त्यावेळेच्या धोरणावरती जे टीका करत होते ते योग्य होते अशीच कबुली राहुल गांधी देत आहेत. आजवर भाजप बरोबर राहुल मुख्यमंत्री होऊ शकत नाही. फडणवीसांच्या परवानगीशिवाय अजितदादा काहीच करू शकत नाही असं राऊतांनी निर्णय मी सांगितलं रोज सकाळचं त्यांचा एक नारा असतोच ना दिवसभर बातमीमध्ये राहण्यासाठी राऊत असं शोधत असतात की ज्याच्यातून तुम्हालाही त्यांची बातमी चालवावी असं तुम्हालाही मोह आवडता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय आवडता येऊ शकत नाही याचं आता अचूक ज्ञान संजय राऊतांना विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालं असल्यामुळे ते प्रकाश झोतात राहण्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया शोधत असतात. त्यातला एक तो भाग आहे. यापेक्षा काही वेगळं नाही.
सर त्यांनी असंही म्हटलं आहे की प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य त्यांनी टॅक्ट असंही म्हटलेलं आहे की भाजप हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कधीही गिळू शकत. आता हे दीर्घकाळ ज्या राजकीय पक्षाचा प्रवास भारतीय जनता पक्षावरती झाला, आपल्या पक्षाचे सुद्धा पालकमंत्री धोरणामध्ये त्या युतीच्या माध्यमातून यश मिळालं. मी सांगितलं की अनेक वेळेला या सगळ्या गोष्टीचा विसर पडत असतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व ज्या पद्धतीने आपल्या मित्र पक्षाच्या समवेत चर्चा करत असतं, मित्र पक्षांना योग्य प्रमाणामध्ये संधी देत असतं, मित्र पक्षांच्या राज्य आणि देशाबद्दलच्या काही सूचनांचा आदर करत असतं, त्यामुळे हे जे काही वक्तव्य आहे पूर्णपणाचं निराधार आहे. या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा, विधानसभेच्या वेळेला सुद्धा, लोकसभेला आम्ही जास्ती जागा मिळवू शकलो नाही. सिटिंगचा फॉर्म्युला होता. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने ही सगळी परिस्थिती हाताळली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा नंतर सरकार